अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। दैत्यराज मल्लासुराचा विजय असो अशा जयघोषात दैत्य कुळाचा उद्धार करण्यासाठी ही विशाल सेना महापराक्रमी अतिबलशाली अशा दैत्यांच्या नेतृत्वाखाली युद्धभूमीकडे निघाली होती। त्यांच्या चालण्याने भूमीचा थरकाप होत होता। युद्धभूमीकडे जाताना रस्त्यावरची धूळ उडून जणू धुळीचे वादळच येते आहे की काय असे वाटत होते। असं म्हणतात दैत्य कुळाचा जयघोष दुमदुमत होता। आकाश काळवंडलं होतं। मल्लासूर आपल्या दैत्य सेनेवर प्रसन्न होता। ही अशी विशाल सेना असल्यावर देवसेनेचा पराभव नक्की आहे याची त्याला खात्री होती। दैत्यसेना युद्धभूमीकडे निघाली होती आणि लवकरच देवसेनेला आव्हान देण्यासाठी ही दैत्यसेना त्यांच्या समोर उभी ठाकणार होती। युद्धाचा तो क्षण अगदी समोर दिसू लागला होता। ज्या दैत्या
दैत्यांचा निःपात करण्यासाठी देवसेना युद्धभूमीवर सज्ज झाली होती. त्या दैत्य सेनेचे प्रथमच त्यांना दर्शन घडत होते. त्या विशाल दैत्य सेनेकडे बघून सर्वजण दडपून जाणारच होते. सर्वत्र केवळ आणि केवळ दैत्यराज मल्लासुराचा जयघोष ऐकू येत होता. कमलोद्भव कमलाकार दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याति जया. नारायण नारायण. देवा, त्यावेळी आपण आपल्या शिबिरात असेच ध्यानमग्न बसला होता. होय. तुम्ही त्याच वेळी त्या अहंकारी उन्मत्त दैत्य सेनेचा अंत का नाही केला? म्हाळसा, त्यांचा अंत त्यावेळी लिहिला गेला नव्हता. त्यांचा अंत होण्याआधी बरंच काही घडायचं होतं. आज आख्यानाला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला म्हणालो होतो की मी इंद्रदेवांना भेटायला गेलो होतो. हो, तुम्ही मला त्याचे कारण सांगणार होतात, पण मला अजूनही ते कारण कळालेलं नाही. होय देवी, कारण अजून त्यांचा उल्लेख झालेला नाही. आता तो होणार आहे, म्हणूनच त्याची आठवण करून देण्यासाठी मी थांबलो. आता पुन्हा आख्यानाला प्रारंभ करतो. नारायण नारायण. तर दैत्य सेनेचा जयघोष करत, मल्लासुराचा जयघोष करत ही विशाल अशी दैत्य सेना देवसेनेच्या शिबिरापासून काही अंतरावर येऊन उभी ठाकली. देवेंद्र इतर देवांसह आपल्या शिबिरातून बाहेर येऊन ही विशाल अशी दैत्य सेना बघत होते. ज्या मल्लासुराने उन्मत्त होऊन त्रिखंडात आपली सत्ता प्रस्थापित केली होती, तिन्ही लोकात ज्याच्या विरोधात जाण्याचे कुणाचेही धाडस नव्हते, सर्व देव ज्याच्या आज्ञेबाहेर नव्हते, त्या मल्लासुराला सर्व देवांनी आव्हान दिले होते. आणि आता तोच मल्लासूर देवांसमोर आपले सैन्य घेऊन जणू देवांना धडाच शिकवणार होता. त्या दैत्य सेनेकडे बघून देवसेनेतही भयाचे वातावरण निर्माण झाले होते. सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. देवेंद्रांच्या शिबिरात सारे देव जमले होते. बाहेर दैत्य सेनेच्या जयघोषाचा ध्वनी कानावर पडत होता. गेली कित्येक वर्ष मणिमल्लांचं साम्राज्य आहे, म्हणून सगळा पाताळ पृथ्वीवर आलाय. किती अजस्त्र आहे ही दैत्यसेना. यांनी मनुष्यांचा विनाश तर केलाच आहे, आणि आता देवलोकाचे अस्तित्वही संकटात आहे. आणि मनुष्याला यज्ञ करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे देवांना आविर्भाग मिळत नाही. सर्व देव क्षीण झाले आहेत, त्यांचे तेजच लोपले आहे. अशा परिस्थितीत एवढ्या विशाल सेनेशी कसे लढणार आहोत आपण? होय होय, हे सत्य आहे. हे सत्य आहे की मला भय वाटले होते, पण त्याचा पुनरुच्चार सर्वांसमोर करण्याची काय आवश्यकता होती मुनिवर? मणी आणि मल्ल या दैत्यांनी त्यावेळी जी विशाल सेना समोर उभी केली होती, ती पाहून मीच काय, अवघी देवसेना भयभीत झाली होती. मुनिवर जर हे सांगायचे होते तर या मागील मूळ कारणही आपण सांगायला हवे होते.
दैत्य कुळातील कुणीही उठावं, तपश्चर्या करावी आणि त्रिमूर्तींनी प्रसन्न होऊन त्याला वरदान द्यावं, दिव्य अस्त्र द्यावीत, ही परंपरा चालत आलेली आहे. मुळात जर त्रिमूर्तींनी अशा असुरांना वरदान दिले नाही तर ही अनावस्था ओढवणारच नाही. पण सृष्टी पुढे सारे समान आहेत हे तत्वज्ञान सतत पुढे केले जाते. देवसेनेचे सेनापती कार्तिकेय असताना देखील या दैत्यांशी युद्धाचा आरंभ करण्यासाठी श्री खंडेरायांनी या देवेंद्राची निवड का केली हेही सांगा मुनिवर. याचे एकमेव कारण हे आहे की या दैत्यांशी लढण्यासाठी केवळ आणि केवळ हा देवेंद्रच समर्थ आहे. अहो, आपण बानूला सहाय्य करण्यासंदर्भात बोललो होतो. काय ठरवलं त्याविषयी? नाही, मी अद्याप विचार केलेला नाही. पण तुम्ही आज एवढे अस्वस्थ का दिसत आहात? मी अस्वस्थ आहे कारण माझा पराक्रम, माझं कर्तृत्व, माझं सामर्थ्य याविषयी कोणी बोलत नाही. पण माझा पराभव, माझा अपमान याविषयी सगळ्यांना बोलायला आणि ऐकायला आवडतं. तुम्ही त्याचा एवढा विचार करू नका. जेव्हा हे युद्ध घडलं तेव्हा काय झाले हे तुम्ही मला सांगितले आहे. मला ठाऊक आहे काय घडले आहे ते. श्री मार्तंड भैरवांचे रौद्र स्वरूप मी प्रत्यक्ष पाहिले होते. तेव्हा त्यांचा विवाह माझ्या कन्येशी होईल असे वाटले नव्हते. तसा विचारही आला नव्हता. हे सर्व नियोजित होतं असंच आपण म्हणायचं. साक्षात श्री महादेव, श्री पार्वती देवी ज्यांच्या अर्धांगिनी आहेत, कोणत्याही शिवलीलेत शिवाचा दुसरा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. पण इथे शिवाचा दुसरा विवाह झाला आणि तोही माझ्या कन्येशी. माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे ही. आता आपले ध्येय एकच असले पाहिजे, ते म्हणजे बानूला तिचा अधिकार मिळवून देणे. नाहीतर तुमचे इंद्रपद व्यर्थ आहे. शची, शब्दांचा जपून वापर कर. या इंद्राला आव्हान देऊ नकोस. हो ना, मग बानूसाठी काहीतरी करा. महाराज आख्याना अगोदर स्वर्गामंदी का गेलं होतं ते माझ्या बी ध्यानात आलं. देवांचं राजा आहे ती इंद्रदेव, पर ते बी त्या राक्षसासनी घाबरलं. म्हणजे नक्कीच ते राक्षस साधं सुध नसणार. मला अजून आठवतं आहे, वस्ती व बी समधे हेच म्हणत होते तवा. कुणी त्या राक्षसांच्या वाटेला जातच नव्हतं. पर बा म्हणला का आपण होमासाठी काय बाय द्यायला हो. अरे आबा ये, अरे ये आजा, कसा आहेस बाबा तू? बरा. बस बस तू बस तू बस तू. अरे रंगाने खाली काय बसतोय? खूप लगे की हात राहिला. राहू दे की, आम्ही का पाहू नाही वय. समधी जण आठवण काढत होती तुझी. वस्ती बी दिसना तू. आज मेंढरासनी चराय घेऊन नाही गेला का? अगं नाही, हातात गवत काढल्याने दिलं मेंढरासनी. बानूताई कुठं दिसना. हाय आतमध्ये. असं दार लावून आत काम न बसली माझी. बायकांसारख्या चौकशा नका करू. तुम्हाला काय करायचं आहे? नवऱ्या संग असं बोलतात वय ग? अरे गप बसा पोरानो बाय. आजा, म्या हात का आलो ते सांग. तुझ्या जीवाचं घोर मला काय कळत नाही. अरे म्हातारा तुझ्यासाठी काय करणार, म्हणून व्हायच तुला 4 गोष्टी सांगाव्या. तुझ्याशी बोलावं म्हणून आलो मी. अरे आबा,
लगीन झालेली लेक माहेरी येऊन राहते आहे. बोर काय होणार काय बी ठाव नाही. बानूला इच्छा नव्हती ती काय बोलत नाही. अरे काय करावं मी सांग बर. अरे आजा असं हातपाय गाळून कसं चालत. मला काय वाटतं तू देवासनी भेटाव आणि त्यासनी विचाराव पुढं काय करायचं म्हणून. अरे देव आहेत ते समद्यांचं कल्याण करतात. बानूला वाऱ्यावर कसं का सोडत्याल. या देवासनी बोल नाही लावत. अरे पण कधी कल्याण होणार तिचं आणि किती वाट बघायची. दर पाणी पी. काळजी कर नगस. गाठुडी बांधू काठीला आणि जाऊन येऊ जेजुरीला. या नाही जाणार तर. अरे पर का मला नाही जावं असं वाटत. मग तिडा सुटायचा कसा आता. अरे आजा म्हाळसा देवी तिकडं सुखानं संसार करणार आणि देव येत्याल म्हणून तू वाट बघत बसणार. अरे बाबा हे दिस कसं सरतील कळणार बी नाही. खरंच आहे येळी नग घालूस. अरे आबा अरे बानूसनी नाही आवडायचं. तिला काय जे करायचं ते तिनं केलं नव. तिनं विचारलं का तुला. मग तू काय एवढा विचार करतो आहेस. नारायण नारायण. मुनिवर, देवेंद्रांचा उल्लेख आख्यानात तर झाला खरा, पण या कारणासाठी तुम्ही देवेंद्रांकडे गेला होता असं मला वाटत नाही. कारण ही काही विशेष घटना नाही. देवी, आपला संदेह अगदी योग्य आहे, परंतु आख्यानात काय काय घडले हे मला सांगणे आवश्यक आहे. म्हाळसा, ह्या अध्यायात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तुला थोडा धीर धरावा लागेल. पण असं काय घडलं होतं. मुनिवर. होय देवा. नारायण नारायण. साऱ्या देवसेनेला आता चिंता होती की ही सारी अकराळ विक्राळ दैत्य सेना आता देवसेनेवर तुटून पडते की काय. देवेंद्रांना भय होते, सर्व देवांना भय होते की आता पुन्हा मणी आणि मल्ल यांचे स्वामित्व स्वीकारावे लागते की काय. आणि बाहेर एक मोठी गर्जना झाली. त्याने सर्व देव हादरून गेले. ती मल्लासुराच्या आगमनाची गर्जना होती. मल्ल आपल्या भावासह, आपल्या पुत्रांसह युद्धभूमीवर आला होता. आपला राजा युद्धासाठी सज्ज झाला आहे हे पाहून सर्व दैत्यांच्या अंगात एक नवे स्फुरण चढले होते. त्यांच्या जयघोषात सर्व दैत्य सेना अकंठ बुडाली होती आणि या गर्जनेने सर्व देव आपल्या शिबिराबाहेर आले. आणि बघतात तर काय, प्रत्यक्ष मणी आणि मल्ल हे त्यांच्याच दिशेने बघत उभे होते. मल्लाच्या डोळ्यात क्रोध होता, अहंकार होता. त्याचे डोळे जणू आग ओकत होते. पिताश्री, आपली सेना युद्धभूमीवर पोहोचली आहे. आपले सैन्य बघून देवगण भयभीत झाले आहे. बंधू, युद्धभूमी जरी दूरवर असली तरी आपल्या दैत्य सेनेचा जयघोष इथवर ऐकू येतोय. होय, सगळीकडे दैत्य कुळाचा जयघोष चालू आहे. आता त्या इंद्राला समज द्यायला हवी. इंद्रा! मी तिथं नसलो तरी आता या क्षणी युद्धभूमीवर विशाल दैत्य सेना पाहून तुझी काय अवस्था झाली असेल हे मला चांगलंच कळतं.
नीट डोळे उघडे ठेवून बघ. तुझ्या समोर तुझा विनाश दैत्य सेनेच्या रूपानं उभा आहे. तुझ्या विनाशाला नीट बघ. अरे आमचा दास होतास तू. आमच्या विरोधात जाण्याचं धाडस तुझ्यात नव्हतं. अरे तुझ्यातच काय, पण आमच्या विरोधात जाण्याचं धाडस कुणाच्यातच नव्हतं. पण तरीही तू ते धाडस केलंस. आता याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आम्हाला आव्हान देणाऱ्यांचं आता काय होतं हे सारी सृष्टी बघेल. तुझ्या देवसेनेला माझी दैत्य सेना क्षणार्धात कशी पराजित करते ते तुला कळेलच.